बरं त्याने एक विषय काढण्याआधीच म्हणजे चॅनल आमचं नवीन आहे, पैसे मिळणार नाही वगैरे, त्याच्या आधीच मी त्याला म्हणून मोकळा झालो, अरे आमच्या काही शर्ती वृत्ती नसतात, आम्ही बिनशर्तवाले आहोत. कधी कधी असं वाटतं की आपण आपल्याच प्लॉटवर अनधिकृत बांधकाम केले की काय, आणि सेटवर पोहोचतो, कसं बसं शूट उरकतो आणि शूट संपून माझ्या घरी पोहोचतो. बघा माझा पहिलाच प्रयत्न, त्याच्यामुळे तुम्ही हसाल ही गॅरंटी नाही माझी. लेवल चेक करतोय, नाहीतर खाली जायचं. नमस्कार, मी अभिनेता संतोष सरोदे. स्टँडअपचा हा प्रयत्न माझा पहिलाच आहे. अगदी काल परवाच माझ्या मित्राचा फोन, अभिचा फोन आला आणि मला तू हे करशील का म्हणून. तर मी म्हणालो हो. बरं त्याने एक विषय काढण्याआधीच म्हणजे चॅनल आमचं नवीन आहे, पैसे मिळणार नाही वगैरे, त्याच्या आधीच मी त्याला म्हणून मोकळा झालो, अरे आमच्या काही शर्ती वृत्ती नसतात, आम्ही बिनशर्तवाले आहोत. बरं या वाक्यावर पुढं माझं काय होईल हे मलाच माहिती आहे, नाही का. हा विषय मला सुचत नव्हता, काय करायचं, कुठला विषय घ्यायचा. शेवटी माझ्याकडे लक्ष गेलं आणि विषय सुचला, माझं वजन. बरोबर ऐकलं, माझं वजन. म्हणजे या वजनामुळे आम्हाला, म्हणजे ज्यांची वजनं जास्त आहेत त्यांना अपमान आणि कुचंबनेला नेहमीच सामोरं जावं लागतं. म्हणजे अगदी नवीन कपडे घेत असताना सुद्धा अनेक दुकानं पालथी घालावे लागतात, तेव्हा कुठे जाऊन कपडे मिळतात. कधी कधी असं होतं की दुकानात शिरता क्षणीच दुकानदार आम्हालाच म्हणतो, तुमच्या मापाचं आमच्याकडे काही एक नाही. बरं आता मुख्य विषयाकडे येतो. मी मराठी आणि हिंदी चित्रपटात किंवा वेब सिरीजमध्ये छोटे रोल करत असतो, आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे माझ्या वजनामुळे समोरच्यांना कपडे मिळत नाही माझ्या साईजचे. मग त्यांच्या समोरून फोन होतात, दादा आपके साइज से कहाँ कपडे मिळते, हम ढूंढ के परेशान. बरं इतकं ढूंढ के ते परेशान होऊन सुद्धा माझ्या मापाचे कपडे आणतील तर शपथ. त्यात प्रोडक्शनवाला, डिरेक्टर वैतागलेले असतात, त्यात हे डिझायनर आणि टेलर यांच्यात वाद सुरू असतो. बरं त्यांचा वाद मिटवण्यासाठी मी कसं बसं तेच कपडे त्याच्यात मी स्वतःला सामावून घेतो आणि सेटवर पोहोचतो, कसं बसं शूट उरकतो आणि शूट संपून माझ्या घरी पोहोचतो. बघा माझा पहिलाच प्रयत्न, त्याच्यामुळे तुम्ही हसाल ही गॅरंटी नाही माझी. तर कसं बसं शूट करून घरी पोहोचतो. बरं इतर ठिकाणी पण काही वेगळं गोष्ट नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर, रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर जेवायला सीट टेबल मला ऐस पैसच लागतो, नाहीतर ढेरी आणि टेबल याचं आलिंगन निश्चित. कधी कधी असं वाटतं की आपण आपल्याच प्लॉटवर अनधिकृत बांधकाम केले की काय. बरं या वजनाचं ऍडव्हान्टेज पेक्षा डिसएडव्हान्टेज जास्त आहे. हा ऍडव्हान्टेज एकच आहे, आपल्या नादाला कुणी लागत नाही, नाहीतर जाग्यावर इश्यू. काय खरं की नाही. एकदा तर आम्ही ट्रेकिंगला एका ग्रुपसोबत मी गेलो होतो एका गड किल्ल्यावर. माझे मित्र तिथे वर जाऊन सगळं बघून निघून झाल्यानंतर तासाभराने मी वर पोचलो. काय करणार, आपली नेहमीच ट्रेन स्लो आहे वजनामुळे. बरं मला सांगा, तुम्हाला खिमा पाव, बन मस्का, वडापाव हे सगळं आवडतं? किती जणांना हात वर करा. बरं सगळ्यांनाच आवडतो. याचा अर्थ तुमची सुद्धा दिशा याच दिशेने सुरू आहे. या दिशेची दशा होऊ नये म्हणजे जा. तेव्हा या चांगल्या नोटवर मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार.